प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी. कोणी श्रोते मंडळी जर या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती नवीन असतील तर त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. आता तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, प्रतिक्रिया द्यावी म्हणून तुम्हाला भगवंत म्हणत नाही आहे. तुम्ही जरी लाईक नाही केलं किंवा शेअर नाही केलं किंवा प्रतिक्रिया नाही दिली तरीसुद्धा तुमची साथ म्हणजे भगवंताचा हात. कारण 700 वर्षापूर्वी माऊलींनीच आम्हाला शिकवण दिली आहे की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींचा आणि त्यांच्या भावंडांचा जेव्हा छळ झाला, त्यांना नको नको तो त्रास दिला, तेव्हा खऱ्या अर्थानं जगातल्या इतर लोकांना तो त्रास होऊ नये म्हणून असे खळ या जगात राहूच नये म्हणून माऊलींनी विश्वविधात्याकडं, त्या परमात्म्याकडं पसायदान मागितलं. आणि ते पसायदान मागताना त्या विश्वविधात्याला, जो आत्मरूपानं सगळ्यांमध्ये नांदत आहे, त्या विश्वविधात्यालाच साकडं गाठलं की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. त्या विश्वविधात्याला म्हणतायत की मी जन्माला येऊन जे माझं वागणं आहे, मी जी ही ज्ञानेश्वरी लिहिली, या वागण्याचं तुम्ही परीक्षण करा, म्हणजे तपासा. येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषावे म्हणजे तपासून घ्या. आणि तोषोनी मज द्यावे पसायदान. तपासून झाल्यानंतर मला एकच मागणं आहे, माझं एक पसायदान द्या. आणि कोणतं पसायदान असं भगवंतानं विचारल्याच्या नंतर माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे, विश्वामध्ये आत्मरूपानं नांदत असणाऱ्या ईश्वरा भगवंता, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. कोणतं पसायदान? जे खळांची व्यंकटी सांडो. असे खळ ज्यांच्यामध्ये व्यंकटी आहे, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, राग द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकार, काळा गोरा उच्च नीच असा भेदभाव आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. आणि सांडून झाल्यानंतर त्यांची बुद्धी जेव्हा क्लीन होईल, स्वच्छ होईल, तेव्हा सत्कर्मे रती वाढो. आणि रती वाढल्यानंतर, आवड निर्माण झाल्यानंतर, सत्कर्माची आवड निर्माण झाल्यानंतर भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. प्रत्येकामध्ये अशी मैत्री तयार होऊ दे की जीवाला जीव देतील अशी मैत्री तयार. पण त्यासाठी अगोदर त्यांच्यातली व्यंकटी सांडून जाऊ दे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, त्यांची आवड निर्माण होऊ दे चांगल्या कर्मासाठी. मग भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. पुढं माऊली म्हणतात दुरितांचे तिमीर जावो. दोन रीतीनं वागणाऱ्या लोकांचा तिमीर, अंधार निघून जाऊ दे. दुरितांचे तिमीर जावो, तिमीर म्हणजे अंधार. दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. विश्व स्वधर्म, विश्वात आल्यानंतर की ज्याने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, त्याशी नाही ओळखिले तोची पतित. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि नेमकं मला कुठं जायचं आहे, असा विश्व स्वधर्म सूर्य पाहो. सूर्य पाहो म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये तो प्रकाश पडू दे. सूर्य पाहो याचा शब्दशः अर्थ सूर्य पाहो नाही, तर सूर्यासारखं ब्रह्मज्ञान असणारा प्रकाश त्याच्यामध्ये पडू दे. आणि त्याला जाणीव होऊ दे की मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि माझं नेमकं कर्तव्य काय आहे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वतःचा धर्म काय आहे, तर धर्म म्हणजे दिव्य गुणांना धारण करणं, हे त्याला कळू दे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि मग जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात. इथपर्यंत जरी आम्हाला पसायदान समजलं ना, तर आमच्या जीवनाचं सार्थक झालं, कल्याण झालं समजा. जो जे वांचील ते ते लावो. माऊली म्हणाले की एवढं सगळं दिल्यानंतर ज्यांची ज्यांची इच्छा आहे
की मला सुखात, समाधानात, आनंदात या संसारात राहायचं आहे, सगळ्यांची इच्छा पूर्ण करा असं माऊली म्हणतात. उगाच त्यांना माऊली म्हटलं नाही. त्यांना माऊली संबोधलं असंच नाही आहे. तर मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता, याचा पुष्पगुच्छ म्हणजेच वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली. या दिव्य गुणांचा गुच्छ म्हणजे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली. जगामध्ये एकमेव वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली आहेत की एका पुरुषाला माऊली म्हणून संबोधले. फक्त गर्भावस्थेत असणाऱ्या त्या स्त्रीलाच आजपर्यंत माऊली म्हटलं जातं. परंतु अपवाद जगात एकच व्यक्ती आहे, एकच सद्ग्रस्त आहेत, जे म्हणजे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली. त्यांना आई म्हणून संबोधले लोकांनी. ही साधारण गोष्ट नाही बाबांनो. आईमध्ये मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, या गोष्टी असाव्या लागतात. आणि त्या सगळ्या गोष्टी एका सद्ग्रस्तामध्ये आहेत, ते म्हणजे वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली. म्हणून त्यांना माऊली म्हटलं जातं. मग त्या माऊलींच्या विचारांवरती आम्ही चालतोय का? आणि जर माऊलींनी विचार मांडला की साचानी मवाळ, मितुल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, आम्ही त्यांचे खरे जर पायिक असू तर नारदाच्या गादीवरून साचानी मवाळ, मितुले आणि रसाळच भाषा येणार, घोडे लावायची भाषा कधीच येणार नाही आहे. जर आम्ही माऊलींचे पायिक असू आणि आमचे जे वागणारे खळ आहेत त्यांच्यातली व्यंकटी निघून गेली असती तर निर्भया प्रकरण कशाला झालं असतं? कालचं ते नसरापूरचं प्रकरण ते जर झालं तर मग आम्ही पसायदानाला जगतोय का? जर साच आणि मवाळ भूमिका जर आमची असती तर आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोडीही संवेदनशीलता न बाळगता हसत खिदळत त्या इंदुरीकर महाराजांच्या पुरीच्या लग्नात गेले. अहो तिथे तर 1.5-2 लाख लोक आली होती. तुम्ही नसता गेला तरी चाललं असतं. परंतु नसरापूरच्या त्या पीडित महिलेच्या घरी जाऊन भेट द्यायला पाहिजे होती. म्हणूनच माझं म्हणणं आहे की माऊलींनी मागितलेलं पसायदान आम्ही जगत नाही आहोत. जे खळांची व्यंकटी सांडू असे चांगले चेहऱ्यानं दिसणारे खळसुद्धा या महाराष्ट्रामध्ये किंवा या जगामध्ये वावरत आहेत. जे खळांची व्यंकटी गेलीच नाही आमच्यातली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. जीवाला जीव देणारी मैत्री जर जडली असती ना तर पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेब त्या नसरापूरला जाऊन त्या पीडित मुलीच्या आईवडिलांची भेट घेतली असती. म्हणून माऊलींचं पसायदान जोपर्यंत आम्हाला जगता येत नाही तोपर्यंत गुन्हेगारी थांबणार नाही. ती गुन्हेगारी थांबवायची असेल, अहो तुम्ही काय करणार? ते फास्ट ट्रॅकवरती घेणार किंवा शक्ती कायदा लागू करून लगेच फाशी देणार. फाशी दिली म्हणजे विकृती मेली असं होत नाही आहे. उद्या दुसरा तयार होतो. अहो त्या बदलापूरच्या प्रकरणापासून 2-2 महिन्याच्या 1-1 महिन्याच्या कालावधीमध्ये साताऱ्याचं प्रकरण काय होतं, नंतर कितीतरी प्रकरणं आहेत अशी, आणि त्याच्यानंतर आता कालचं नसरापूरचं प्रकरण. अहो महाराष्ट्रात किती प्रकरणं होत आहेत, एक विसरत नाही तोपर्यंत दुसरं होतंय. मग आम्ही करतोय काय? असे खळ आहेत ना, जाग्यावर ठेचून काढले पाहिजे. ठेचून नुसते काढले नाही पाहिजेत तर त्या पब्लिकच्या ताब्यात द्या आणि त्याचा एक हात एक पाय कापून, त्याचं गुप्त अंग कापून त्याला असा सोडून द्या. सगळ्यात मोठी ती शिक्षा असेल. अहो मरणं काय, लटकवला, फाशी दिला, गेला. त्याला त्रास देऊन मारणं गरजेचं आहे. कुत्र्यासारखं मारणं गरजेचं आहे. रोग आलेलं कुत्रं कसं असतं, असं वाकडं 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 चालत जातं, तसा त्याचा एक पाय छाटा, एक हात कापा आणि गुप्तांग कापा, त्याला असाच फिरू द्या. असा जोपर्यंत निर्णय होत नाही ना तोपर्यंत बाकीच्या गुन्हेगारांवरती चपराक बसणार नाही. म्हणून त्यासाठी
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. राम कृष्ण हरी. आणि जाता जाता विनंती करतो की व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात.